दंडवत प्रणाम. आपण आलो आहोत नमस्करी या गावामध्ये. इथं श्री गोविंद प्रभू यांचं स्थान आहे. चला की आपण बघून घेऊया. आपण इथली लीला आपण गुरुंकडून ऐकून घेऊ. स्वामीच्या काळामध्ये या ठिकाणी एक म्हातारी पोपटी बांधून राहत होती. एकटीच होती, कोणी नाही. तर म्हातारीनं स्वामीला पाहिल्यानंतर स्वामीला विनंती केली आणि माझ्या गरिबाच्या झोपडीमध्ये चला म्हणून नेलं तिथं. स्वामीची पूजा केली, आरोग्यानं दिली. स्वामी 3 दिवस मुक्काम केला इथं म्हातारीच्या विनंतीनुसार. 3 दिवसानंतर स्वामी बिष्णूरला गेले. बिष्णूर म्हणजे आता इथे पुढे हे गाव आहे. गावाच्या पलीकडून नदी आहे, वर्धा नदी. वर्धा नदीच्या पुढे काठावर पलीकडून बिष्णूर आहे, अलीकडून नमस्कारी, मधून वर्धा नदी वाहते. वर्धा नदी बिष्णूर वर्धा जिल्ह्यात आहे, आपण अमरावती जिल्ह्यात आहे. हे शेवटचं गाव. हां, ते शेवटचं गाव बिष्णूर तालुक्यात. बिष्णूर अमरावती आणि ते वर्धा जिल्ह्यात. वर्धा जिल्ह्यात एकच स्थान. जसं मंगरुळपीर तुमच्या ह्याच्यामध्ये एकच आहे. पुढं मंगरुळपीर तालुका जिल्हा वाशिम एकच स्थान आहे. पलटणला एकच स्थान आहे. तसं विष्णूरचं काम एकच आहे. अशा प्रकारे स्वामीची 3 दिवसाची विनंती स्वीकारल्यानंतर 3 दिवसात 3 रात्र 3 दिवस मुक्काम केल्यानंतर स्वामी इथून विष्णूरला गेले. तिथंही 3 दिवस राहिले. तिथली लीळा तिथे सांगा मात्र. इथे 3 दिवस, तिथं 3 दिवस. या दोन गावात 6 दिवस. त्यांच्या सोबत हे बी होते का सगळे भक्तगण? काही